नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता LS मराठी। करवीर तालुक्यातील बिद्री गावातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्याची व्याप्ती आणखीनच गंभीर झाली। श्रद्धा हॉस्पिटलमधील 2 महिला कर्मचारी आणि बिद्री गारगुटी परिसरातील 4 एजंट्सना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी हा तपास हाती घेतला आहे। गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट होत असल्याने त्या चौघांवर अटकेची कारवाई होण्याचं चिन्ह स्पष्ट आहे। सगळ्यात धक्कादायक म्हणजे या डॉक्टरनं अनेक भागात एजंटचं जाळं पसरवलं। मुलींची गर्भातच हत्या केल्याचं समोर आलं। इतकंच नाही तर या दुष्कृत्यातून त्यानं लाखो रुपयांची माया जमवली असल्याचं देखील पोलीस तपासात उघड झालं। कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली पोलिसांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणाचा छडा लावून यातील प्रमुख आरोपी डॉक्टर युवराज पाटील याला जेरबंद केलाय। हा डॉक्टर बिद्रीमधील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे गर्भलिंग निदान करत होता। त्याचबरोबर हजारो रुपये घेऊन याच हॉस्पिटलमध्ये आईच्या पोटातच मुलीची हत्या करत गर्भपात करत होता। इस्पुर्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपासाला सुरुवात केल्यानंतर अनेक सहभागी आरोपींची नावं समोर येत आहेत। पोलिसांनी यापूर्वी डॉक्टर युवराज पाटील आणि संभाजी शिंदे यांना अटक करून त्यांच्याकडून लाखो रुपये जप्त केले होते। त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी 6 जणांचा या दुष्कृत्यात सहभाग असल्याचं आढळून आलंय। पोलिसांनी डॉक्टर युवराज पाटील याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या संबंधितांना देखील अटक केली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी दिली आहे। सभा कारवाई रचलेली होती, त्यामध्ये मुरगुड पोलिसांनी CR नंबर 62/2026 हा दाखल आहे। तो BNS कलम 91/319 नुसार दाखल आहे आणि त्याला काही सबसेक्शन सी लागलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात PCPNDTचं जे कलम आहे त्याला आपण लावलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जो एजंट होता संभा म्हणून तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून त्याचा मोबाईल ज्यावेळी आपण सायबरकडून अनालिसिस करून घेतलेला आहे त्यावेळी त्याच्यामध्ये काही चिठ्ठ्या, आक्षेपार्ह चिठ्ठ्या, काही रिपोर्ट्स असे मिळालेले आहेत। त्या रिपोर्टच्या आधारे, त्या चिठ्ठ्यांच्या आधारे आपण काही एजंट उचललेले आहेत। त्या एजंटकडून आता चौकशी चालू आहे। जे आम्हाला एजंट अगदीच खोलामध्ये गेलेले आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो आहोत। मृत अर्भकांचे अवशेष मिळवण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या पथकानं बिद्री येथील दूधगंगा नदीत पुरावे शोधले, मात्र पथकाच्या हाती फारसं काही लागलं नाही। बिद्री येथील कचरा डेपो, हॉस्पिटलच्या आसपास असलेली कचरा कोंडाळी, रिकाम्या जागांमध्येही खड्डे खणून मृत अर्भकांची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने देखील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक महिलांचे गर्भपात झाल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर येते। संशयित म्हणून अनेक नावं पुढे आली आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। विशेष म्हणजे यापूर्वीच डॉक्टर युवराज पाटील यांचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात आला होता। त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेला हा संपूर्ण प्रकार डॉक्टर सरदेसाई यांच्या नावावर चालत असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रात हॉस्पिटलमधील महिला कर्मचारीच गर्भपाताची औषधं देत होत्या। मृत अर्भकांचे अवशेष मिळवण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या पथकानं दूधगंगा नदीत पुरावे शोधले, मात्र पथकाच्या हाती काही लागलं नाही। या प्रकारात काही महिलांची सक्तीनं फसवणूक केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। निरंजन कामत, कोल्हापूर, LS मराठी।